तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्या सोबत आहेत भाजपच्या ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आमदार आशिष देशमुख, ओबीसी नेते छगन भुजबळ, पुन्हा एकदा मंत्री। भाजप कसं बघते याला? आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे, या महाराष्ट्राचे ओबीसींचे खऱ्या अर्थाने नेते सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेबांचा आज मंत्रिमंडळामध्ये समावेश। हे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करतायत। सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना त्यानिमित्ताने मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे याचे असतात आणि विशेष करून आग्रह देवेंद्रजींचा होता। अजितदादांनी त्यानिमित्ताने हे केली, पण ओबीसींसाठी महाराष्ट्रातल्या आनंदाची गोष्ट आहे की ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक खंबीर नेता त्या निमित्ताने ओबीसींचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसणार आहेत। आणि म्हणून त्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनपूर्वक सर्व ओबीसी समाजाच्या वतीने अभिनंदन करतो। मी शब्दप्रयोग केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता, तो आग्रह दिसून यायला गेल्या काही दिवसात, कारण की ज्या काही भेटीगाठी झाल्या तर नाही, आपण पाहिलं की सर्व जे निवडणुकीचे विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिलेच सामाजिक वातावरण राज्यामध्ये ढवळून निघालं होतं। अशा याच्यामध्ये सन्माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसींची भूमिका जनसामान्यांपणे अतिशय चोखपणे पटवून दिली आणि त्यानंतर त्यांचा महायुतीच्या सरकारमध्ये समावेश नव्हता हे प्रत्येकच ओबीसी बांधवाला खटकत होतं आणि आज तो समावेश मंत्रिमंडळात होत आहे। नक्कीच परत एकदा सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आम्ही महाराष्ट्राच्या ओबीसी आघाडीच्या तर्फे देखील मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। आपण पाहिलं आहे की मागच्या 2014 पासून एक ओबीसी समाजाचे सन्मान्य मोदीजी हे देशाचं नेतृत्व अतिशय खंबीरपणे यशस्वीपणे करत आहेत। आज कित्येक वर्षा महाविकास आघाडीच्या काळापासून प्रलंबित असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न जो ओबीसींच्या याच्यासाठी होता तो मार्गी लावण्यामध्ये यशस्वी सन्मान्य देवेंद्रजी झाले आहे। एवढंच नव्हे तर सन्मान्य मोदीजींनी आता देशामध्ये ओबीसी जाती गणनाला समोर नेण्याचा निर्णय घेतला आहे। खऱ्या अर्थाने ओबीसींसाठी अतिशय चांगले असे निर्णय सातत्याने भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोदीजी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस घेत आहेत। या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। असं म्हटलं जातं की भाजपचा डीएनए ओबीसी आहे, तुम्ही सगळे नेते असं म्हणतात। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, भुजबळांच्या येण्यानं फायदा होईल ओबीसी, कारण की धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे ओबीसी मंत्री गेला, त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न। हे बघा, सर्वच जाती धर्माचे लोक हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबत त्यानिमित्ताने अतिशय दिलानी एकमतानी सोबत आहेत आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्विवाद बहुमत हे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं त्यानिमित्ताने येणार आहे। पण नक्कीच भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्याने ओबीसी समाज अजून जास्ती ताकदीने हा महायुतीसोबत उभा राहील। शेवटचा प्रश्न, भुजबळ साहेब यात महायुतीत मंत्री व्हावे हा फडणवीसांचा आग्रह होता? नाही, नक्कीच ओबीसींच्या मागे सातत्याने देवेंद्रजी राहिले आहे। आम्ही पाहिलं की त्यांच्या सुरुवातीच्या आमदारकीच्या काळापासून ओबीसींच्या विविध प्रश्नांवर त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उचलला आहे। गरज पडली तर रस्त्यावर येऊन त्यांनी हल्लाबोल केला आहे आणि म्हणून क्रीमी लेअरची मर्यादा वाढवणं असेल, ओबीसी समाजाच्या त्यानिमित्ताने विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये पुढाकार घेणं असेल आणि म्हणून आज भुजबळ साहेब जर मंत्रिमंडळात समावेश होत असतील तो सर्वाधिकार हा आपल्या भारतीय लोकशाहीनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना दिला आहे आणि तो अधिकार आज देवेंद्रजींनी वापरला। नक्कीच ओबीसी समाज आज सुखावलेला आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।